हाय सर्वांना। मी आता निवांत किचन ओट्यावर बसून माझं काम चालू आहे। आज मी शेंगदाण्याची मिरची बनवते। पण म्हटलं चला खूप दिवस झाले तुमच्याशी बोलले नाही। सध्या चालू आहे गणपती आणि जवळपास 1 वर्षापासून म्हणजे मागच्या गणपतीपासून मी व्हिडिओ काही रेग्युलर टाकत नाही। म्हटलं चला आज आपण गणपतीच्या निमित्ताने तुमच्याशी थोडंसं बोलूयात। अनेकांच्या घरी गणपती बाप्पा आलेत, पण मी काही गणपती बसवत नाही आणि का बसवत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल एक दिवशी। तर मी काही गणपती बसवलेला नाही, परंतु आमच्या घराच्या समोरच खूप मोठा मंडळाचा गणपती बसलेला आहे, त्यामुळे दररोज दर्शन गणपतीचं होत आहे। दुसरं असं गणपती बसवायचा होता मला यावर्षी की मी गणपती नाही बसवू शकले आणि माझी मुलगी नाराज पण झाली। तर मी गणपती बसवायच्या दिवशी काय काम करत होते ते तुम्हाला सांगते। मी माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि ती काही आजारी नाही, पण तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं आणि तिचा डोळा तिने चोळून फार लाल पण केला होता। मला गणपती बसवायची सुट्टी होती, मग मी त्या सुट्टीचा फायदा घेऊन तिला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेले आणि असं वाटलं होतं अर्ध्या तासाचंच काम आहे, पण मला लागली 4 तास हॉस्पिटलमध्ये। त्यामुळे त्या 4 तासामध्ये माझं इकडचं सगळं काम राहिलं आणि मी माझ्या मुलीच्या समाधानासाठी गणपती यावर्षी बसवणार होते, पण माझे तिथे 4 तास गेले आणि हॉस्पिटलमध्ये प्रचंड कंटाळा येतो आणि मी काही काम न करता खूप थकले आणि घरी आल्यावर झोपून घेतलं आणि त्यानंतर पुढे सगळ्यांच्या सगळीकडे गणपती मिरवणूक सुरू होतात। तसंच आमच्याकडेही झालं आणि माझा गणपती यावर्षी राहिला। कदाचित मी पुढच्या वर्षी गणपती बसवेल आणि जर बसवलाच तर तुम्हाला पण दाखवेल। आणि आता मी शेंगदाण्याची मिरची बनवते, तर त्यासाठी मी थोड्याशा मिरच्या, थोडे शेंगदाणे आणि लसूण घेतलाय। पण म्हटलं चला मिरची करतीये, वेळ आहे तर थोडंसं तुमच्याशी पण गप्पा मारणं होईल आणि थोडा निवांतच वेळ आहे। कसे मला बोर होत असेल, करमत नसेल, त्या दिवशी मी काहीतरी काम काढते। आता सगळा स्वयंपाक झालेला आहे, मसाले भात झालाय, मटकी आहे आणि तोंडी लावायला मी आता चटणी करते। चटणीसाठी वेळ आहे, निवांत होते। म्हटलं चला तुमच्याशी पण बोलणं होईल आणि आपण चटणी करू। आणि मी बऱ्याचदा शक्यतो किचन ओट्यावर बसूनच करत असते। माझ्याकडे भाजीचं काम असतं तर मी किचन ओट्यावर बसूनच भाजी करते आणि माझी आई खालच्या गॅसवर करते। आणि उद्या माझ्या छोट्या आईच्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, तर मी हाफ डे सुट्टी घेतली आहे त्यासाठी, कारण फुल डे सुट्टी घेणं शक्य नव्हतं मला। सध्या ॲडमिशन्स झालेत, कॉलेज पण सुरू झाले, त्यामुळे सुट्टी घेणंही शक्य नव्हतं, म्हणून मी हाफ डे सुट्टी घेतली आहे आणि आईच्या डोळ्याचं ऑपरेशन पण व्यवस्थित होऊन जाईल। तुम्ही सगळेजण गणपती बसवत होते, गणपतीची तयारी करत होते आणि त्या वेळेमध्ये मी हॉस्पिटलमध्ये होते, तुम्हाला पण सांगूया। आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याची मी एक छोटीशी व्हिडिओ पण काढली, ती पण तुम्हाला या व्हिडिओतच दाखवणार आहे, कारण त्या दिवशी मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते आणि हाच ड्रेस घातलेला होता हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे याच ड्रेसवरची ती व्हिडिओ आहे। आता मी हे सगळं असं ठेचून घेते। अगोदर मिरच्या ठेचते, शेंगदाणे थोडीशी ओबडधोबड बारीक करते त्याच्यामध्ये आणि मिरची झाल्यावर तुम्हाला दाखवते। आता मिरची कशी करतात, काय करतात ते काय मी दाखवत नाही, कारण आपल्या सगळ्यांना शेंगदाण्याची मिरची येतेच आणि खूप सोपी आहे करायला। मिरची ठेचत असताना माझ्या डोळ्यातच तिची बी उडाली आणि माझा हा डोळा अक्षरशः खूप लाल झालाय आणि त्याची आगाग पण खूप होतीये। हे बघा माझा हा डोळा, खूप डेंजर मिरचीची बी उडाली ठेचत असताना। तुम्ही काय कधी असा प्रयोग करू नका। मी अशी मिरची नेहमी करते, त्यामुळे मला सवय आहे अशी ठेचून मिरची करायची। आणि आज थोडंसं माझं दुर्लक्ष झालं आणि मिरचीची बीच माझ्या डोळ्यातच उडाली, त्यामुळे प्रचंड डोळ्याची आग झाली आणि अजूनही होते। आणि हे ठेचत असताना बिया खूप डेंजर उडतात त्याच्या। हे बघा असं बारीक ठेचत होते मी। खाणं पण सोपं नाहीये, त्यासाठी खूप अगोदर तरफडावं लागतं
आणि मिरची पाट्यावर वाटली असती तर हातांची प्रचंड आग झाली असती. त्यामुळे यामध्ये ठेचणं सोपं होतं आणि पटकन होते. आता माझी शेंगदाण्याची चटणी पण झाली आणि आता टीव्ही पाहत मी जेवण करणार. खरं तर ते चुकीचंच आहे, पण नाईलाज आहे. टीव्ही पण पाहायचा असतो, जेवायचं पण असतं आणि वेळ पण नको जायला. आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगायची, उद्या माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आणि डॉक्टरांशी पण फोनवर बोलले तर 10 वाजताच ॲडमिट व्हायला सांगितलंय त्यांनी आईला. पण मी त्यांना बोलले एवढा वेळ नाही आहे, तर डॉक्टरांनी 12:30 वाजता ॲडमिट करायला सांगितलं. तर मग ते काही थोडा वेळ असतं डोळ्याचं ऑपरेशन आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे. पण एवढंसं ऑपरेशन आहे. माझी आई खूप घाबरली आणि तिने कधी ऑपरेशन केलं नाही. आणि ऑपरेशन कसं होतंय, काय होतंय, तर ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक दुसरी गोष्ट शेअर करणार आहे जी माझ्या मनात आहे, ती पण तुम्हाला सांगणार आहे. आणि मी आता चटणी कशी बनवली ती पण तुम्हाला दाखवते. तर हे मी अशी बनवली शेंगदाण्याची चटणी आणि खायला खूप टेस्टी आहे. हिच्यामध्ये लसूण आहे, मीठ आहे, साधी सिंपल आणि 5-10 मिनिटात होणारीच आहे. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी जे आहे तेच शेअर केले आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगणार आहे आणि ती काय ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. तर बाय बाय, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाईला डोळ्याच्या डॉक्टरकडे घेऊन आली.